नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर. आज आपण बोलणार आहोत एका अशा महान व्यक्तीबद्दल ज्यांनी केवळ एका जातीसाठी नव्हे तर संपूर्ण भारतासाठी समता, न्याय आणि स्वातंत्र्याची नीव घातली. तो व्यक्ती म्हणजे भारतरत्न डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर, ज्यांना आपण प्रेमाने बाबासाहेब म्हणतो. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा त्यांचा महामंत्र आजही लाखो तरुणांना प्रेरणा देतो. या व्हिडिओमध्ये आपण बाबासाहेबांच्या पूर्ण जीवन चरित्राचा सखोल अभ्यास करणार आहोत. त्यांचा जन्म, बालपणीचा संघर्ष, जगातील सर्वोच्च शिक्षण, अस्पृश्यता विरुद्धची लढाई, महाड सत्याग्रह, पुना करार, भारतीय संविधानाची निर्मिती, बौद्ध धर्म स्वीकार आणि त्यांचा अमर वारसा. जर तुम्हाला प्रेरणा हवी असेल, इतिहास समजून घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे आकाश आणि तुमचं स्वागत आहे आमच्या माहिती विश्व चॅनल. तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर माहिती विश्व चॅनलला आता सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. चला तर मग सुरुवात करूया बाबासाहेबांच्या जीवनाच्या या प्रेरणादायी प्रवासाला. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या ठिकाणी झाला. त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर. ते त्यांच्या आई वडिलांचे 14वे आणि शेवटचे मुल होते. वडील रामजी मालोजी सकपाळ हे ब्रिटिश भारतीय सैन्यात सुभेदार मेजर पदावरती होते. ते सुशिक्षित आणि संत कबीर पंथाचे अनुयायी होते. आई भीमाबाई साध्या गृहिणी होत्या. कुटुंब महार जातीचे होते, जी त्या काळी अस्पृश्य मानली जात होती. बालपणीच भीमरावांना जातीय भेदभावाचा कटू अनुभव आला. शाळेत त्यांना वेगळ्या जागी बसवले जायचे. शिक्षक त्यांना स्पर्शही करायचे नाहीत. पाणी पिण्यासाठी त्यांना कुणाची मदत घ्यावी लागेल. एकदा शाळेत शिक्षकांनी त्यांना पाण्याचा स्पर्श करू दिला नाही, त्यामुळे ते तहानलेले घरी परतले. अशा अनेक घटनांनी त्यांच्या मनात सामाजिक न्यायाची जोड रजवली केली होती. वयाच्या 6व्या वर्षी आई भीमाबाईचे निधन झाले. वडिलांनी शिक्षणावर खूप भर दिला होता. 1897 मध्ये कुटुंब सातारा येथे स्थलांतरित झाले. 1906 मध्ये वयाच्या 15व्या वर्षी भीमरावांचे लग्न रमाबाई यांच्याशी झाले. रमाबाईंनी त्यांच्या आयुष्यात खूप साथ दिली. भीमरावांनी प्राथमिक शिक्षण सातारा आणि दापोली येथे घेतले. 1907 मध्ये मॅट्रिक पास झाले. नंतर एल्फिन्स्टन कॉलेज मुंबईतून BA ची पदवी मिळवली. अर्थशास्त्र आणि राजकीय शास्त्र. बडोदाचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी त्यांना विदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली. 1913 मध्ये ते कोलंबिया युनिव्हर्सिटी अमेरिका येथे गेले. 1915 मध्ये MA आणि 1917 मध्ये PhD पदवी पूर्ण केली. त्याचा प्रबंध होता द इव्होल्युशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया. नंतर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि ग्रेज इन इथेही शिक्षण घेतले. 1923 मध्ये DSc डॉक्टर ऑफ सायन्स आणि बार ऑफ लॉ ची पदवी मिळवली. त्यांचा दुसरा प्रबंध द प्रॉब्लेम ऑफ रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन आजही प्रसिद्ध आहे. बाबासाहेब 9 भाषा बोलू शकत होते. मराठी, हिंदी, इंग्लिश, संस्कृत, पाली, जर्मन, फ्रेंच इत्यादी. ते भारतातील पहिल्या दलित व्यक्तीपैकी एक होते ज्यांनी इतके उच्च शिक्षण घेतले. 1920 नंतर बाबासाहेब समाजकार्यात सक्रिय झाले. 1924 मध्ये बहिष्कृत हितकर्णी सभा स्थापन केली. दलितांसाठी शिक्षण आणि सुधारणा. सर्वात प्रसिद्ध महाड सत्याग्रह 1927. महाड येथील चौदार तळ्यावरून अस्पृश्यांना पाणी पिण्याचा अधिकार मिळवण्यासाठी 20 मार्च 1927 रोजी हजारो लोक एकत्र आले. बाबासाहेब म्हणाले, पाणी हे केवळ पाणी नाही, ते समानतेचे प्रतीक आहे. 1930 मध्ये काळाराम मंदिराचा सत्याग्रह नाशिक मंदिर प्रवेशासाठी. पुना करार 1932. ब्रिटिशांनी कम्युनल अवॉर्डद्वारे दलितांसाठी वेगळे मतदारसंघ जाहीर केले. महात्मा गांधींनी उपोषण केले. बाबासाहेबांनी समझोता केला. पुना करार. यामुळे दलितांसाठी जागा वाढल्या, पण वेगळे मतदारसंघ रद्द केले. हा निर्णय बाबासाहेबांना कठीण होता, पण त्यांनी सामाजिक पाहिले. 1936 मध्ये स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. त्याच वर्षी ॲनिहिलेशन ऑफ कास्ट हे प्रसिद्ध पुस्तक प्रकाशित केले, ज्यात जाती व्यवस्था वैज्ञानिक नाश सांगितला होता. 1932 मध्ये गोलमेज परिषद लंडनला दलित प्रतिनिधी म्हणून गेले. 1942 मध्ये व्हाईसरॉयच्या कार्यकारी परिषदेत कामगार सदस्य होते. 1947 मध्ये स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री आणि न्यायमंत्री झाले. 29 ऑगस्ट 1947 रोजी संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून नेमले गेले. 7 सदस्याच्या समितीने 2 वर्ष 11 महिने 18 दिवस मेहनत घेतली. 26 ऑक्टोबर 1949 रोजी संविधान स्वीकारले गेले आणि 26 जानेवारी 1950 रोजी ते अंमलात आले. संविधानात त्यांनी कलम 17 द्वारे अस्पृश्यता कायदेशीररित्या संपवली. मूलभूत हक्क, आरक्षण, अनुसूचित जाती आणि जनजातीसाठी समता, स्वातंत्र्य, न्याय याची हमी दिली.
बाबासाहेब म्हणायचे, राजकीय लोकशाही सामाजिक आणि आर्थिक लोकशाही शिवाय टिकणार नाही. त्यांचे अर्थशास्त्रीय योगदान, त्यांच्या पुस्तक द प्रॉब्लेम ऑफ रुपी ते प्रॉब्लेम ऑफ रुपीने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा पाया घातला. कामगारांसाठी 8 तास काम सिस्टम, छोट्या शेतीसाठी योजना, महिलांच्या हक्कासाठी हिंदू कोड बिल तयार केले. महिलांना संपत्ती, घटस्फोट, समान वारसा हक्क विरोध झाल्याने 1951 मध्ये राजीनामा, पण नंतर अनेक तरतुदी कायद्यात आल्या. बौद्ध धर्म स्वीकार, 1935 मध्ये येवला येथे घोषणा केली, मी हिंदू म्हणून मरणार नाही. 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे 5 लाखाहून अधिक लोकांसह बौद्ध धर्म स्वीकारला. द बुद्धा अँड हिज धम्मा हे त्यांचे पुस्तक. वैयक्तिक जीवन, पहिल्या पत्नी रमाबाई 1935 निधन झाले. दुसरे लग्न 1948 मध्ये डॉक्टर सविता आंबेडकर यांच्याशी झाले. 5 मुले, यशवंतराव, यशवंत, रामेश्वर इत्यादी. बाबासाहेबांना आरोग्याच्या समस्या असूनही ते अथक मेहनत घेत होते. अखेर 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्ली येथे त्यांचे निधन झाले. त्यांची समाधी चैत्यभूमी दादर मुंबई येथे आहे. त्यांचे लेखन होते कास्ट इन इंडिया, अनहेलिनेशन ऑफ कास्ट, हू वेअर द शूद्रास, द बुद्धा अँड हिज धम्मा, स्टेट्स अँड मायनॉरिटीज, थॉट्स ऑन पाकिस्तान. महाराष्ट्र सरकारने रायटिंग अँड टेस्टचे 20+ खंड प्रकाशित केले आहेत. विचारधारा, बाबासाहेबांचा मुख्य संदेश होता शिक्षण, संघटन आणि संघर्ष. जाती व्यवस्था ही मुख्य समस्या होती. बौद्ध धर्मातून करुणा, समता आणि बुद्धिवाद घेतला. महिलांसाठी समाजाच्या प्रगतीचे माप महिलांच्या प्रगतीने घ्या. ते गांधीजींना आदर देत होते, पण जाती व्यवस्थेवर टीका करत होते. 1990 मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कारांनी सन्मानित केले. जगभर आंबेडकर जयंती 14 एप्रिलला साजरी होते. आरक्षण, समता, बौद्ध चळवळ, संविधान सर्व काही त्यांच्या योगदानाचे फळ आहे. बालपणी एकदा शाळेत पावसाळ्यात शिक्षकांनी त्यांना छत्री दिली नाही, ते भिजत घरी आले, असे अनेक किस्से त्यांच्या मनात खोलवर उठले. कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी जॉन ड्यूई सारख्या विचारवंतांचा अभ्यास केला. लंडनमध्ये 8 वर्षाचे शिक्षण अवघ्या 2 वर्ष 3 महिन्यात पूर्ण केले. महाड सत्याग्रहानंतर मनुस्मृती जाळली. प्रतिकात्मक होते की जाती व्यवस्थेच्या ग्रंथांना विरोध. संविधान सभेत 7 सदस्य, पण बाबासाहेब मुख्य होते. मित्रांनो, बाबासाहेबांचे जीवन आपल्याला शिकवते की कोणत्याही अडचणी असल्या शिक्षण आणि दृढ निश्चयाने मोठे कार्य करता येते. आज आपण त्यांच्या संपूर्ण जीवनाचा प्रवास पाहिला. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट मध्ये जय भीम लिहा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. आणि माहिती विश्व चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी एखाद्या महातीचे जीवन आणि विशिष्ट चळवळ जाणून घेऊया. धन्यवाद.